नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील बक्षिसांच्या रकमेत वाढ करण्याबाबतचा शासन निर्णय आहे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई, दिनांक 24 मार्च 2026चा शासन निर्णय आहे. यासाठी काही संदर्भ आहेत की जसं संचालक राज्य विज्ञान संस्था यांचं एक पत्र आहे 26/2/25चं. माननीय मंत्रिमंडळाची बैठक 10 फेब्रुवारी 26, माननीय मंत्रिमंडळ बैठकीचे वृत्त 25 फेब्रुवारी 2026. तर विद्यार्थ्यांच्या विज्ञान आणि गणित विषयातील सर्जनशीलता आणि कल्पकता नवनिर्मितीच्या वृत्तीला चालना देण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्यामार्फत विविध उपक्रम राबवले जातात. राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शन हा सुद्धा त्याच्यातला एक महत्त्वपूर्ण भाग आहे. राज्य पातळीवर गुणानुक्रमे निवडलेल्या निवडक प्रदर्शनी वस्तूंची निवड पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवर प्रदर्शनासाठी करण्यात येते. राज्यस्तरीय प्रदर्शनाची सुरुवात ही तालुका स्तरापासून होते. तालुका स्तरावर विजयी विद्यार्थी जिल्हास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनात आणि जिल्हास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनात विजयी झालेले विद्यार्थी राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनात सहभागी होत असतात. तर दरवर्षी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाची जबाबदारी महाराष्ट्रातील एका जिल्ह्याकडे दिली जाते. राज्य विज्ञान संस्था म्हणजेच प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर ही संस्था समन्वयक संस्था म्हणून यंत्रणा म्हणून काम करते. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये संशोधनाच्या गुणवत्तेमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टिकोन विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. हे महत्त्वपूर्ण अपडेट आहे की 2020चा जो राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे त्याच्यामध्ये संशोधनाला महत्त्व आहे आणि सध्या स्थितीत केंद्र शासनामार्फत इन्स्पायर, बिल्डथॉन, हॅकेथॉन यासारखे विज्ञानावर आधारित उपक्रम आणि स्पर्धासुद्धा राबवण्यात येत आहेत. यामध्ये राज्यातील विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग वाढवण्याकरता त्यांना प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. यामध्ये वैज्ञानिक पद्धतीवर भर देऊन शालेय शिक्षणात अधिक खेळ व शोधावर आधारित अध्ययनशैलीच्या दिशेने निश्चित बदल करण्याचा समावेश आहे. तर त्या अनुषंगाने राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामधील बक्षीसपात्र विद्यार्थी, शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक किंवा परिचर यांना वितरित करण्यात येणाऱ्या बक्षिसाच्या रकमेमध्ये वाढ करण्याच्या विभागाच्या प्रस्तावास माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्याची इतिवृत्तसुद्धा प्राप्त झालेलं आहे. त्यानुसार राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील बक्षिसांच्या रकमेत वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर शासन निर्णय असा आहे की राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये जे बक्षीसपात्र विद्यार्थी आहेत, शिक्षक किंवा प्रयोगशाळा परिचर सहाय्यक असतील, यांना मिळणाऱ्या रोख बक्षिसाच्या रकमेमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 म्हणजे पुढील शैक्षणिक वर्षापासून वाढ करण्याबाबत, तसेच बक्षीसपात्र प्राथमिक माध्यमिक शिक्षक व प्रयोगशाळा सहाय्यक परिचर या गटातील आदिवासी दिव्यांग प्रवर्गातील द्वितीय, तृतीय, चतुर्थ व उत्तेजनार्थ गटातील द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांनासुद्धा रोख बक्षीस देण्याबाबत मान्यता देण्यात येत आहे. एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे की बक्षिसामध्ये वाढ तर झालेलीच आहे, तसेच जे द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि उत्तेजनार्थ जे क्रमांक असतात त्यांनासुद्धा रोख बक्षीस संदर्भात एक वाढ करण्यात आलेली आहे. तर एक चार्ट आहे, त्या चार्टच्या अनुषंगाने आपण जर समजून घेतलं तर राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक जर मिळालं तर त्या प्रथम पारितोषिकासाठी 51,000 रुपये एवढं बक्षीस आहे. एक मोठी गोष्ट आहे. द्वितीय क्रमांकासाठी सुद्धा 31,000 रुपयाचं बक्षीस आहे. तृतीय क्रमांकासाठी 21,000 रुपयाचं बक्षीस आहे. चतुर्थ क्रमांकाला 11,000चं बक्षीस आहे. उत्तेजनार्थ 3 बक्षिसं काढावे लागतील प्रत्येक या गटातून, प्राथमिक माध्यमिक शिक्षक गट आणि प्रयोगशाळा सहाय्यक किंवा परिचर गट. उत्तेजनार्थसुद्धा प्रत्येकी 10,000 रुपयाची 3 बक्षिसं आहेत. म्हणजे जवळपास 12.96 लक्ष रुपयाची बक्षिसं या माध्यमातून मंजूर करून घेण्यात आलेली आहेत. एक मोठे अपडेट आहे महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी किंवा प्रयोगशाळा परिचर असतील यांच्यासाठी सुद्धा. तर या दृष्टीने सर्वांनी तयारी करणं गरजेचं आहे. आणि याच्यात विशेषतः म्हणजे सर्वसाधारण, आदिवासी आणि दिव्यांग हे 3 गटसुद्धा प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थ्यांच्या गटामध्ये आहेत. शिक्षकांच्या गटात प्राथमिक आणि माध्यमिक 2 गट आहेत. तर अतिशय महत्त्वपूर्ण बदल शासनाने या केलेला आहे आणि या दृष्टीने भविष्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी सहभाग घेणं अपेक्षित आहे. आणि हा शासन निर्णय 10 फेब्रुवारी 2026च्या बैठकीत दिलेल्या मंजुरीच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेला आहे, असे उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या या शासन निर्णयाच्या अनुषंगाने आपल्याला ही माहिती देण्यात येत आहे. आपण हा व्हिडिओ जर पाहिला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षक किंवा क्षेत्रीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवा.
आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ही अपडेट महत्त्वपूर्ण होती. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला तर लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि आपण त्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.